जो जी.आर. काढण्यात आलेला आहे की कुणबी मराठा, मराठा कुणबी हे एकच आहेत आणि त्यांना कुणबी म्हणून ठरवण्यात यावं, तो जी.आर. योग्य नाही, चुकीचा त्यांचं भांडण आहे. त्या इंटरनल भांडणामध्ये त्यांनी धनंजयला इन्व्हॉल्व केले अशी असणारी परिस्थिती मला दिसते. त्याच्यामुळे त्यांची इंटरनल काय मतभेद आहेत हे कळल्याशिवाय त्यांना ह्या धमक्या काय येतात ते कळणार नाही. ते असे त्यांना मारणारे जे आहेत ती काही मला माहिती आलेली आहे ती त्यांची सहकारी, जुने सहकारी आहेत. त्याच्यामुळे जुने सहकारी ज्यावेळेस तिथे इन्व्हॉल्व आहे त्यावेळेस आतलीच काहीतरी त्यांचे इश्यूज असतील. मी म्हणून म्हटलं त्यांनी धनंजय मुंडेचं नाव घेतलेलं आहे की त्यांनी सुपारी दिलेली असं त्याच्यामध्ये त्यांनी म्हटलेलं आहे. ते ऐकले हिंदी. आज जालना में त्यांना असणारा काही वाव राहिलेला नाही. आता सत्ता कॅप्चर केल्याशिवाय तो 2 सप्टेंबरचा जी.आर. होईल असं मला वाटत नाही. मी गेले 40 वर्ष शरद पवारांचं राजकारण बघतोय आणि गेल्या 40 वर्षामध्ये शरद पवारांनी ए म्हटलं तर मी त्याचा अर्थ काढत असतो झेड. त्या अर्थी त्यांनी असं म्हटले की मूळ ओबीसीना उमेदवारी द्यावी. याचा अर्थ मी असा काढतोय की एकही मूळ ओबीसीला उमेदवारी शरद पवार देणार नाही. आंदोलन कार्य संपले का? म्हणजे तुम्ही म्हणलं होतं की प्रस्थापितांसाठी त्यांचं आंदोलन सुरू आहे. हो, आत्ताच्या ह्याच्यामध्ये जी.आर. निघाल्यानंतर त्यांच्या आंदोलनाचा जो ओघ आहे तो कमी झालेला आहे आणि ज्याच्यासाठी त्यांनी चालू केलं होतं ते अचीव्ह झालेलं आहे अशी परिस्थिती आहे. जरांगे पाटलांना धमकी आहेत, त्याच्याकडे तुम्ही कसं बघता? एकदा प्रश्न निकाली निघाला की त्याला पुन्हा आपल्याला असं हे करता येत नाही. तो निर्णय उलथवायचा असेल तर पार्लमेंटलाच अधिकार आहे अशी परिस्थिती आहे. आणि म्हणून हा जो वाद लागलेला आहे ओबीसी विरुद्ध मराठा, मराठा विरुद्ध ओबीसी, हा जो वाद लागलेला आहे त्या वादाचं अंत करायचं असेल तर तो जी.आर. रद्द केला पाहिजे आणि मराठा समाजाला आरक्षण कसं देणार या संदर्भातली शासनाने इथल्या तज्ज्ञांची चर्चा केली पाहिजे, जेणेकरून मराठ्यांचं आरक्षण वेगळं आणि ओबीसीचं आरक्षण वेगळं असं त्या ठिकाणी होऊ शकतं. हा जो वाद आहे कोणी लावलेला आहे? हा वाद इथला असणारा भारतीय जनता पक्षाने लावलेला आहे. ओबीसीचा जो आवाज दाबण्याचा प्रयत्न चालू आहे, जी.आर. एकीकडे काढतात, एकीकडे शासन जी.आर. काढतात, एकीकडे ओबीसीचा आवाज दाबण्याचा प्रयत्न चालू आहे. पूर्णपणे आता ओबीसीने एक लक्षात घेतलं पाहिजे की त्यांचा सगळ्यात मोठा विरोधक ओबीसी राजकीय हा भारतीय जनता पक्ष आहे आणि त्यांनी भारतीय जनता पक्षाला कुठल्याही परिस्थितीत मतदान देऊन आपला राग व्यक्त करावा असं आवाहन आम्ही त्या ठिकाणी करतो. तुम्ही स्थानिक स्वराज्य संस्थेत ओबीसी आघाडी निर्माण करणार? या जे काही मी पाहतोय स्थानिक स्वराज्य इलेक्शन मध्ये उलट्या सुलट्या आघाड्या चाललेल्या आहेत की जे एकमेकाला ते सुद्धा अजित पवार आणि एकनाथ शिंदे हे सुद्धा स्थानिक ठिकाणी एकत्र आलेले आहेत. त्याच्यामुळे असताना इथे
आघाड्या ह्या ज्या आहेत या नगरपालिकेच्या होतील अशी परिस्थिती आहे. साहेब येणाऱ्या फक्त स्थानिक बिहारचं तिसरा पर्याय काय म्हणून असणार? तिसरा पर्याय म्हणून तुमच्या आघाडीचं पाहायला भेटेल. होण्याचं इथे की बा मी सुद्धा गेले 4 महिन्यापासून सर ती भूमिका घेतली की जिल्हा स्तरावरती निर्णय आम्ही सोडला. आता आम्हाला पुन्हा तो त्या निर्णयामध्ये बदल करावा लागला आणि तालुका स्तरावरती निर्णय घेण्याच्या अधिकार भाषणामध्ये की ओपनच्या जागेवर सुद्धा आता ओबीसी उमेदवार देणार. हो ते दिलेच पाहिजे. त्याच्याशिवाय असतर आज जो जुलूस हम लोग ने जालना में आयोजित किया था उसकी मुख्य मांगनी जो है मेन आंदोलन की जो मांग है कि 2 सितंबर की जीआर के माध्यम से कुंबियों की व्याप्ति जो बढ़ाई है, मराठा कुंबी और कुंबी मराठा इसको जो ऐड किया गया है ये गलत है, हम लोग ये कहते हैं। और उस जीआर को जो है वो सरकार ने रद्द करना चाहिए। ये एक तरीके से पॉलिटिकल इशू है क्योंकि जरांगे पाटिल ने बम्बई में जो आंदोलन किया उसमें उसने डेमोन्स्ट्रेट किया देवेंद्र फडणवीस के सामने कि 180 आमदार जो है वो मैं जो मांग कर रहा हूँ उसके साथ में है। अगर वो आप मानते नहीं हो तो आपको कुर्सी खाली करनी हो। देवेंद्र फडणवीस ने डर के माध्यम से जरांगे की मांगनी का उनकी जो मांगे थी उसका जीआर निकालकर उन्होंने उसकी पूर्तता की। अब ऐसा है कि ओबीसी को भी हम लोग यह कहते हैं कि आपको भी डराने की राजनीति यहाँ पर करनी होगी और डराने की राजनीति ये जो लोकल बॉडीज के इलेक्शन है, इस लोकल बॉडी के इलेक्शन में ओबीसी ने तय करना चाहिए कि वो बीजेपी और उनके जो सहयोगी दल है उनको वोट नहीं देंगे। बीजेपी ओबीसी खुद ही कैंडिडेट वहाँ पे खड़ेंगे करेंगे और ओबीसी को ही वोट देंगे। ये फैसला जब तक ओबीसी करता नहीं तब तक वो पॉलिटिकल टेरराइज जो है, जिस तरह से जरांगे पाटिल ने एक पॉलिटिकल टेररिज्म खड़ा किया था, उसी तरह ओबीसी पॉलिटिकल टेररिज्म खड़ा नहीं करते तब तक ये जीआर कैंसिल नहीं होगा, ऐसा हम लोग मानते हैं। बिहार के फिलहाल इलेक्शन आप किस तरह देखते हैं? देखिए, कुछ कॉन्स्टिट्यूंसी में जहाँ तक मुझे जानकारी है 22 मेरे ख्याल से कॉन्स्टिट्यूंसी है जो पहले फेज में हुआ, वहाँ पर बीजेपी के कैंडिडेट को फुट आउट किया गया कई गांवों से। अब ये एक मामला है। दूसरा मामला जो है कि जिस तरह भारतीय जनता पार्टी ने ये कहना शुरुआत किया था कि सरकार आएगी तो नीतीश कुमार प्राइम मिनिस्टर नहीं होगा, उससे मेरे ख्याल से मैं समझता हूँ कि काफ़ी बड़ा नुकसान एनडीए आघाड़ी का हो गया है। क्योंकि लोग अगर कह रहे हैं कि नीतीश अगर चीफ मिनिस्टर नहीं है तो इस स्टेट को संभालेगा कौन। ये बात सही है कि नीतीश के बारे में वहाँ पर लोगों की एक आस्था है और जब ये तय हुआ कि नीतीश को नहीं होगा तो मैं समझता हूँ कि कई लोगों ने जो है वो साइलेंटली एक नया नेतृत्व लाने की ओर वो जा रहे हैं। और इसलिए आज कहना मुश्किल है कि उसमें क्योंकि 4 फोर्सेस है ऐसा मैं मान के चलता हूँ। एक प्रशांत किशोर को जो हम लोग सब सुनते हैं, दूसरा जो है वो शिवदीप लांडे करके है कि जहाँ पर पुलिस में जब थे तो उनको सिंघम करके पहचाना जाता था। तेजस्वी यादव है आरजेडी के और बीजेपी की अलायंस है। मैं मान के चलता हूं कि गेट में जाने पर जो वोटर की मानसिकता होगी वही जीतेगा। आगे के जो लोकल बॉडी इलेक्शन है उसमें ओबीसी ने ओबीसी को मतदान देना चाहिए, ऐसी भूमिका आपने स्पष्ट की है। सही है।
क्या कारण है? हम लोग जो है वो देखेंगे कि हर कॉन्स्टिट्यूंसी में ओबीसी या आरक्षणवादी मैक्सिमम खड़े हो, ये हम लोग कोशिश करने वाले हैं। शरद पवार ने कल जाहिर किया है कि वो जो उनके उम्मीदवार देंगे वो ओबीसी के होंगे। नहीं, उन्होंने ये कहा कि ओरिजिनल ओबीसी में से देंगे, तो मैं ये मान के चलता हूँ कि शरद पवार एक भी ओरिजिनल ओबीसी उम्मीदवार नहीं देंगे। विपरीत करेंगे उसको। हाँ, मतलब उनका 40 साल का इतिहास रहा है कि उन्होंने ये कहा है तो वो जेड ही होता है। स्थानिक लेवल पे जो अभी इलेक्शन लगे तो आपकी किसी के साथ अलायंस होने वाली है? मैंने वही कहा ना कि इलेक्शन अभी जो फिलहाल नगरपालिका की चुनाव चल रहे हैं, ये तहसील लेवल पे समझौते होते जा रहे हैं, तो इसलिए एक किसी के साथ समझौता नहीं। विचारायचं. ठीक है, थैंक यू सर। थैंक यू। थँक्यू सर. एक कट करू का?